नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, बातमी पाहणार आहोत आपण शिक्षण विभागातली म्हणजे शिक्षक भरती संदर्भातली बातमी। पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 स्टेट परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे। तर मित्रांनो पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शिक्षक भरतीचा तिसरा राऊंड झालेला आहे मित्रांनो, तरीसुद्धा शिक्षक भरतीच्या मेरिट या ठिकाणी वाढत आहेत। याचं कारण काय? पहिल्या मेरिट कमी लागले आणि दुसऱ्या मेरिट हा या ठिकाणी जास्त लागत आहेत। याला जबाबदार मित्रांनो शिक्षण सेवकच आहेत। याला जबाबदार कोण आहे तर मित्रांनो शिक्षण सेवकच आहेत। आता शिक्षण सेवक आणि पवित्र पोर्टलसुद्धा मित्रांनो याला जबाबदार आहे। ते कसं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो पहा, कट ऑफ हा वाढत आहे, त्याचे कारणंसुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याला शिक्षण सेवक आणि पवित्र पोर्टल कसं जबाबदार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की नेमकं तुम्हाला सुद्धा काय वाटतं। पहा, सेवेतील शिक्षकांचीच पुन्हा मुलाखतीसाठी निवड म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी ऑलरेडी शिक्षण सेवक म्हणून लागले त्याच विद्यार्थ्यांनी परत या ठिकाणी मुलाखतीसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स दिले आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं। म्हणजेच मित्रांनो आता या विद्यार्थ्यांना एवढं, आता हे जे काही शिक्षण सेवक यांना एवढं समजायला पाहिजे होतं की कारण की आपण मुलाखतीला गेलो याचा अर्थ त्यांनासुद्धा माहिती आहे मुलाखतीच्या ठिकाणी थोडेफार पैसे मागतात, म्हणजे मागतात 100% मागतात। हे मित्रांनो सत्य आहे। या ठिकाणी कोणीचं सत्य लपित असेल तरीसुद्धा या ठिकाणी सत्य आहे। मुलाखतीला मग कशासाठी 10 मुलं या ठिकाणी मागितलेले आहेत तर मुलाखतीसाठी पैसे चालतात, हे 100% सत्य आहे। तर पहा, पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांची शिफारस केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली। म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी आता अशी गोष्ट झाली की जे शिक्षण सेवक म्हणून ऑलरेडी आहेत म्हणजेच मित्रांनो आपलेच लोक आता या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचा घात करत आहेत, हे म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण की याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच यूट्यूब चॅनलवाल्यांनी रहमान पठाण सरांनी सुद्धा सांगितलं होतं की जे विद्यार्थी ऑलरेडी शिक्षक म्हणून लागले त्या विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी परत प्रेफरन्स देऊ नका। जर तुम्हाला ही नोकरी करायची नसेल, आता विदाऊट मुलाखतमध्ये तुम्ही लागले आणि परतसुद्धा तुम्ही मुलाखतीसाठी प्रेफरन्स देता म्हणजे याचा अर्थ तुम्हासाठी बोलण्यासाठी शब्दसुद्धा या ठिकाणी कमी पडतात। मित्रांनो आता काय बोलला तुम्हाला, तुम्ही सुद्धा सुज्ञ आहात, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्ही शिक्षक सेवक म्हणून या ठिकाणी नोकरी बजावतात तरीसुद्धा तुम्ही म्हणजे ह्या परिस्थितीतून जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या व्यक्तीच्या म्हणजे आपले जे काही अभियोग्यताधारक आहेत त्यांची परिस्थिती तुम्ही जाणू शकत नाहीत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। कारण की तुम्ही परत प्रेफरन्स दिले आणि पवित्र पोर्टलची सुद्धा एक चूक अशी होऊ शकते। पहा, पवित्र पोर्टल काय करते, जे ऑलरेडी शिक्षक म्हणून लागले त्यांना शिक्षण सेवक परत या ठिकाणी प्रेफरन्स तुम्ही द्यायलासाठी संधी देऊ नका। त्यांना ऑलरेडी त्यांना या ठिकाणी या प्रक्रियेतून बाद करा। जे ऑलरेडी शिक्षक म्हणून लागलेत यानं काय होत आहे, याने काय होतं आहे, जागा ठिकाणी रिक्त राहत आहेत आणि जे अभियोग्यताधारक आहेत यांना योग्य न्याय मिळत नाही। म्हणजे ज्यांना 1-1, 2-2 मार्कांनी मेरिट ज्या विद्यार्थ्यांच्या गेले त्या विद्यार्थ्यांना आज काय वाटत असेल याचा प्रश्न या शिक्षण सेवक जे ऑलरेडी शिक्षण सेवक आहेत त्यांनी विचारा, स्वतः त्या जागेवर ठेवून पहा, त्यावेळेस तुम्हाला दुःख समजेल काय असतं ते। हे या गोष्टी आता ह्या तुम्हाला सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत म्हणा, कारण की तुम्ही सुज्ञ आहात, त्या गोष्टी तुम्हाला माहीतसुद्धा आहेत तरीसुद्धा सांगण्याची वेळ येते। याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी शिक्षक म्हणून लागल्याच्या नंतर तुम्ही नेमकं काय शिक्षण सेवक म्हणून तुम्ही लागल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या विचारामध्ये कसा फरक पडला हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। म्हणजेच ज्या परिस्थितीतून तुम्ही जाऊनसुद्धा त्या परिस्थितीला तुम्ही विसरता म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जागलेल्या भाकरीलासुद्धा तुम्ही या ठिकाणी विचारत नाहीत। म्हणजे ज्या गोष्टीतून तुम्ही आला त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव असून तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी परत प्रेफरन्स देता। जर तुम्हाला या ठिकाणी करायची नाही तर त्या ठिकाणी आपले कोणीतरी अभियोग्यताधारक या ठिकाणी लागतील, त्यांनासुद्धा या ठिकाणी इतक्या दिवसापासून ते वेट करत आहेत, ते सुद्धा त्यांचंसुद्धा काम होईल अशी तुमच्यामध्ये सदिच्छा भावना नाही, हेच या ठिकाणी दिसून येतं। पहा, पवित्र पोर्टलद्वारे अधिसूचनेनुसार 81 व्यवस्थापनातील 177 जागा रद्द करण्यात आल्या आहेत। या जागेसाठी आता ना मुलाखत होणार ना अध्यापन कौशल्य मूल्यांकन होणार। म्हणजे मित्रांनो पहा, या ठिकाणी किती मोठा घोळ या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। पहा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त उमेदवारांना उच्च वर्गासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र या सुविधेचा काही सध्याचे शिक्षक गैरवापर करत असल्याचे चित्र आहे। म्हणजेच मित्रांनो गैरवापरच म्हणावं लागेल। कारण की पहा, आता जे शिक्षक विदाऊट मुलाखतीमध्ये लागले आहेत मला सांगा, आता त्यांनासुद्धा माहिती आहे मुलाखतीला गेल्याच्या नंतर मुलाखत ठेवली कशासाठी, मुलाखत ठेवल्यासाठी सरकारलासुद्धा माहिती आहे, सर्वांनासुद्धा माहिती आहे मुलाखत मित्रांनो पैशासाठीच असते, हे सत्य आहे। मग मुलाखत त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतरसुद्धा तुम्हालासुद्धा माहिती आहे की आता तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूच्या शाळेमध्ये तुम्ही आस्थापनामध्ये लागले आहेत, म्हणजे तुम्ही पैसासुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे। मग परत तुम्हाला माहिती आहे की इथं पैसे घेणार, मग तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स का देता? ज्या विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्ससुद्धा देताना गैरहजरसुद्धा राहता, म्हणजे ह्या जागा या ठिकाणी रिक्त राहत आहेत। या ठिकाणी एक विद्यार्थ्याचंसुद्धा नुकसान या ठिकाणी होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अभियोग्यताधारकच्या 9-10 वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहत त्यांनासुद्धा नुकसान होत आहे। या गोष्टीचा कुठेतरी
जे उमेदवार शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत त्यांनी विचार करायला हवा होता, मात्र त्यांनी हा विचार केला नाही. म्हणजे आपली मित्रांनो आपलीच कुऱ्हाड आपल्या पाया पडली अशी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला हे क्लिअर होत आहे की सर्व स्वार्थी आहेत. आणि या ठिकाणी हेच सुद्धा तुम्हाला क्लिअर होतं की या ठिकाणी दुसऱ्याला आपण एकदा यश मिळाल्याच्या नंतर दुसऱ्याला अपयश मिळो किंवा न मिळो याच्याशी आपल्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे दुसऱ्या या ठिकाणी नोकरी लागो किंवा न लागो या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की ज्या ठिकाणी आपल्याला मुलाखतीला बोलवल्याच्या नंतर आपल्याकडून पैसे घेणार, मग या ठिकाणी 1-1, 2-2 मार्कांनी जे विद्यार्थी या ठिकाणी मेरिटमधून गेलेले आहेत ते त्यांची निवड होईल आणि त्यांचंसुद्धा स्वप्न साकार होईल. कुठेतरी ते 10 वर्षापासून वेट करत आहेत, त्यांचे आईवडील या ठिकाणी म्हातारे झालेत. या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा होता. ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याची वेळ येते. म्हणजेच मित्रांनो ही शोकांतिका आहे. तुम्ही सुज्ञ आहात, शिक्षक आहात आणि शिक्षक म्हणून तुम्ही या ठिकाणी शाळेवर असतानासुद्धा अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी मला तरी योग्य वाटत नाही. तुम्हालासुद्धा काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो या ठिकाणी पुढची जी काही बातमी ही तुम्हाला वाचून दाखवणार आहे. यामध्ये काय फक्त मित्रांनो माहिती दिलेली आहे की विद्यार्थी कसे निवडले जातील आणि त्यांची निवड कशी होणार या प्रक्रिया सांगितली आहे. त्यामुळे याबद्दल मला सांगायचं नाही. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मुद्दा महत्त्वाचा होता, तो म्हणजे जे ऑलरेडी शिक्षक म्हणून विद्यार्थी लागलेले आहेत त्या विद्यार्थी प्रेफरन्स दिले आणि त्यामुळे मेरिट लिस्ट वाढल्या. याचा फटका मित्रांनो आपल्या अभियोग्यताधारकांना बसला, जे 1-1, 2-2 मार्कांनी मेरिटमधून हुकले होते आणि त्यांना अपेक्षा होती की पुढच्या वेळेस जी मेरिट लागेल त्यावेळेस माझा 100% नाव असेल. आज त्यांचा किती डिसमोड झाला याचं तुम्ही स्वतः प्रश्न विचारा आणि मित्रांनो तुम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या जागेवर स्वतःला ठेवून पहा तुमच्या मनाला काय वाटतं ते. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय.